KNH न्यूज 24। श्रीरामपूर शहरातील विस्थापितांचे पुनर्वसन करावे ही मागणी श्रीरामपूर काँग्रेस कमिटी। श्रीरामपूर शहरात अतिक्रमणाच्या कारवाईखाली प्रशासनाने दुकाने तसेच राहती घरे उद्ध्वस्त केलेली आहेत। अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यामुळे ते बेरोजगार झाले असून प्रपंच चालविणे कठीण झाले आहे। प्रशासनाने श्रीरामपूर शहराला चहूबाजूने कोंडीत पकडले आहे। सुरुवातीला रेल्वे, त्यानंतर नगर परिषद आणि आता पाटबंधारे विभागानेही अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांना नोटिसी दिलेल्या आहेत। नुसत्या नोटिसीवर न थांबता गेल्या 40 ते 50 वर्षापासून व्यवसाय करत असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर घाला घातला आहे। श्रीरामपूरमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। नागरिकांचा आता उद्रेक होत आहे। सदर अतिक्रमणाच्या कारवाईमुळे अनेक कुटुंबाचे संसार उघड्यावर आलेले आहेत। सदर नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी शेती महामंडळ आणि म्हाडा यांच्या रिकाम्या जागा उपलब्ध असून तेथे घरांचे पुनर्वसन करता येण्यासारखे आहे। त्याचप्रमाणे एसटी महामंडळ, नगर परिषदेच्या जुन्या इमारतीच्या जागेत, तसेच भाजी मंडईच्या जागेत, तसेच जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत व्यापारी संकुल उभारून व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे शक्य आहे। याबाबत माननीय राज्यपाल महोदय यांच्याकडे पुनर्वसनाबाबत विनंती केलेली आहे। तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय व आपणाकडे ही विनंती व पाठपुरावा केलेला आहे। आता या विस्थापितांचे लवकरात लवकर पुनर्वसन होण्याबाबत शासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। दिनांक 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत सदर नागरिकांचे पुनर्वसनाची सुरुवात न झाल्यास आम्ही श्रीरामपूर येथे लाक्षणिक उपोषणात बसणार आहोत। त्यामुळे होणाऱ्या परिस्थितीत शासन जबाबदार राहील। ब्युरो रिपोर्ट KNH न्यूज 24 साठी अशफाक पिंजारी। श्रीरामपूर शहरामध्ये अतिक्रमण जे होतं त्याच्या नावाखाली जवळपास 1200 गाळेधारकांना या ठिकाणी त्यांचे गाळे पाडण्यात आलेले आहेत। जवळपास 200च्या आसपास घरं पाडण्यात आलेली आहेत आणि हे सर्व मागच्या 40-50 वर्षापासून त्याच ठिकाणी त्यांचे धंदे असतील किंवा त्या ठिकाणी जे घरं होते ते राहत होते। इतक्या दिवस प्रशासन झोपलं होतं का हे मला एक विचारायचं आहे। कुठला म्हणजे त्यांनी अचानक निर्णय घेतला आणि अचानकच एका दिवसात सगळे गाडे पाडले, याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे। आणि कमीत कमी 1-2 महिने अगोदर नोटीस दिल्या तर लोकांनी आपल्या प्रपंचासाठी आपलं घरकुल असेल किंवा आपलं गाड्या असतील याच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था बघितली असती, परंतु अचानकच रस्त्यावरती आणले। आज तुम्ही जाऊन बघा, रेल्वे स्टेशनवरती लोक झोपलेले आहेत, मंगल कार्यालयामध्ये लोक झोपलेले आहेत, जिथं जागा मिळेल तिथं लोक झोपलेले आहेत। गोंदवणे रोडमध्ये एक 2 महिन्याची बाळंतीत बाई होती बिचारी, तिचं बाळ वाहन घेऊन ती आज रेल्वे स्टेशनला झोपायला आहे। तर अशी अवस्था असेल तर प्रशासनाने जरा तरी माणुसकी हा काहीतरी थोडाफार प्रकार ठेवायला पाहिजे होता। ठीक आहे, आता त्यांनी पाडलं, आता तो विषय संपलेला आहे, परंतु आता त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हे पण बघितलं पाहिजे। कारण शेवटी आज ज्यांनी 50-50 वर्ष तिथे आपलं सगळा प्रपंच ज्या गोष्टीवरती चालवला ते जर एकदम रस्त्यावरती आले तर त्यांची अवस्था वाईट झालेली। त्यामुळे आमची प्रशासनाला, मी माननीय CO साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय राज्यपाल महोदय असतील, या सर्वांना आम्ही भेटलो आणि